हरकतीचे दोन अर्ज, दोन वेगळ्या प्रक्रिया, नागरिक मात्र गोंधळात. काहींना फक्त पोहोच, काहींना तात्काळ सुनावणी. घरपट्टी हरकतीत नेमके सुरू आहे तरी काय? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या घरपट्टी हरकती प्रक्रियेमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण हरकतीचे दोन वेगवेगळे अर्ज आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असलेली कार्यवाही. 15 दिवसापूर्वी हरकतीचे अर्ज स्वीकारण्यात आले. अर्ज स्वीकारताना नागरिकांना केवळ पोहोचपावती देण्यात आली, मात्र सुनावणीची तारीख देण्यात आली नाही. अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की त्यानंतर आजपर्यंत त्यांच्याशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. हरकतीसाठी वेगळ्या नमुन्याचा अर्ज स्वीकारला जात आहे आणि अर्ज जमा होताच काही नागरिकांना त्याच दिवशी सुनावणीसाठी वरच्या मजल्यावर पाठवले जात आहे, तर काहींना त्यांच्या सोयीने 15 जूनची तारीख देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना प्रश्न आहे, जर आधीच्या अर्जदारांना सुनावणीची तारीखच मिळालेली नाही तर नव्या अर्जदारांना तात्काळ सुनावणी कशी? आणि एकाच प्रक्रियेसाठी वेगवेगळे निकष का? सुनावणीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी ठेवण्यात आली आहे. अर्ज जमा करण्यासाठी आलेल्या अनेकांना अचानक सुनावणीसाठी थांबावे लागत आहे, तर काहींना पुन्हा एकदा कार्यालयात यावे लागत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सुनावणीची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी आणि सुनावणीसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था असली तरीही नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. 12 आणि 13 जून रोजी सुनावणी घेणारे काही कर्मचारी MPSC परीक्षेच्या कामानिमित्त अनुपस्थित राहणार असल्याने सुनावणी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान 15 जून रोजी सुनावणी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र काही नागरिकांना 16 जूनची तारीख देण्यात येत आहे, तर काहींना 30 तारीख देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आधी हरकती अर्ज जमा केलेल्यांचे काय? त्यांना सुनावणीची तारीख कधी मिळणार? स्पॉट व्हिजिट कधी होणार? पुन्हा सर्वेक्षण केले जाणार का? आणि संपूर्ण प्रक्रिया 17 जूनपर्यंत पूर्ण करण्याची एवढी घाई का? या सर्व प्रश्नामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा किंवा स्पष्ट प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. नागरिकांना आता अपेक्षा आहे स्पष्टतेची, पारदर्शकतेची आणि न्याय सुनावणीची.